नमस्कार, मी पवन गाडेकर. आपण पाहताय आपला आवाज. आपण आत्ता आलेलो आहोत किल्ले शिवनेरी. या किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापाशी आता आपण उभे आहोत. उद्या देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात जगभरामध्ये साजरी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी किल्ले शिवनेरी जो आहे, या किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. उद्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन हे मराठा सेवा संघ यांच्याकडे असतं. आत्ता माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबल साहेब हे आता माझ्या सोबत आहेत. नेमकं कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते, मराठा सेवा संघाच्या वतीनं कशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याचं आयोजन आणि नियोजन हे कशा प्रकारे असतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे आपलं आपल्या आवाजमध्ये. उद्या देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी होती. उद्या ही जबाबदारी आपल्यावरती आहे. किल्ले शिवनेरीवरती मराठा सेवा संघाच्या वतीनं दरवर्षी ही साजरी केली जाते. कसं नियोजन आहे, कसं आयोजन आहे, काय सांगा? सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना सस्नेह जय जिजाऊ. मराठा सेवा संघाच्या पुणे जिल्ह्याच्या वतीनं किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. हे सर्वप्रथम मराठा सेवा संघाने 1996 सालापासून अधोरेखित करून 19 फेब्रुवारी 2000 साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते पहिल्यांदा किल्ले शिवनेरीवर शिवजयंती मराठा सेवा संघानं साजरी केली. त्यात आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि तत्कालीन आमदार रेखाताई खेडेकर मॅडम यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून की किल्ले शिवनेरीवर मराठा सेवा संघाने जी काही पाळणा छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्म झाला ते पाळण्याचं रूपरेषा, नंतर अभिवादन सभा आणि कृष्णकुंज येथे बालशोभाना पुष्पहार करून राज्याच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन यांनी सुरू केली. आणि तेव्हापासून मराठा सेवा संघ हे दरवर्षी 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवाजी महाराजांची जगभर व्हावी आणि एकाच दिवशी प्रसारित व्हावी, अख्ख्या जगाचं एक अखंड भारतातलं या मातीत जन्माला आलेला राजा हा जगभर प्रसिद्ध व्हावा आणि त्याचं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि जी काही समानतेची वागणूक दिली रयतेला आणि रयतेचं राज्य कसं निर्माण केलं हे सर्व जगाला कळावं, त्या भूमीत आपण सर्वांनी शिवजयंती आनंद आणि उत्साहानं साजरी करावी हाच मराठा सेवा संघाचा उद्देश होता. आजही तोच आहे आणि यथोचित सर्वांनी ती साजरी करावी आणि देशातील, राज्यातील तमाम जनतेला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर, उद्याचं नियोजन आहे हे कशा पद्धतीने आपलं नियोजन असणार आहे, काय काय या कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्याबद्दल काय सांगा? सकाळी 9 वाजता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं किल्ले शिवनेरीवर आगमन होणार आहे. तिथं पहिल्यांदा पाळण्याचं नियोजन होईल मराठा सेवा संघाच्या वतीनं. तिथं थोडासा सांस्कृतिक कार्यक्रम होईल, कोळीगीत वगैरे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बालशोभाना पुष्पहार अर्पण करतील. त्याच्यानंतर अभिवादन सभा मराठा सेवा संघाच्या वतीनं होईल. तिथे ते राज्याला शिवजयंतीच्या शिवजयंती महोत्सव राज्याला ते प्रबोधित करतील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. आणि मराठा सेवा संघाच्या ज्या काही मागण्या असतील किंवा काय असतील त्याच्यावर ते विचारमंथन करतील. एवढ्याच उद्याचं रूपरेषा आहे आणि 9 वाजल्यापासून 10-15 वाजेपर्यंत हा कार्यक्रम म्हणजे आगमन टू निर्गमनपर्यंतचा आहे. खेडेकर साहेब आणि शिवमती रेखाताई खेडेकर मॅडम यांच्या वतीने 1996 पासून ह्या शिवजयंतीला सुरुवात झाली. त्या शिवजयंतीचं रूपांतर पुढे शासकीय शिवजयंतीत झाले. हे करत असताना मराठा सेवा संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, प्रशासकीय सर्व अधिकारी असतील आणि माननीय छत्रपती उदयनराजे भोसले असतील तर श्रीमंत संभाजी महाराज असतील, या ठिकाणी सर्व या कार्यक्रमास उपस्थित असतात. या कार्यक्रमाचं नियोजन हे 1 महिन्या अगोदर केलं जातं. हे करत असताना मराठा सेवा संघाकडे जन्मस्थळाचे जे पाळणा गीत आहे हे जन्माचा सर्व प्रोग्रॅम जो आहे तो हा मराठा सेवा संघाने केलेला आहे, अद्यापपर्यंत करत आलेला आहे, यापुढेही करत राहणार आहे. त्यानंतर बाहेर जे शिववंदना दिली जाते ती शिववंदना फायर ब्रिगेडच्या वतीने केली जाते.